मित्रों नमस्कार. आज आपल्या भेटी लागलेला आहे किरण एकदम नम्र आणि शांत मुलगा आहे. किरणची महाराष्ट्र पोलीस म्हणून निवड झालेली आहे. कुठे झाली? धुळे किरणच्या कार्यावरून स्वागत आणि किरणला बुके पण देतो. मित्रो, किरणने तुमच्यासारखीच खूप मेहनत घेतली. जवळपास लागोपाठ 4 ते 5 वर्ष अभ्यास केला. लॉकडाऊन आल्यापासून जास्त जोरापासून अभ्यासाला लागला आणि 12वी झाल्यानंतर अभ्यासाला लागला. साधारणतः 12वी नंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती किती तर तुम्ही बघितलेली आहे. म्हणजे घरी आई वडील काहीतरी मजुरी करतील आणि त्याला एक फक्त माहिती होतं की मला अभ्यासाशिवाय काही पर्याय नाही. कंटिन्यू सातत्याने अभ्यास करायचा. लॉकडाऊनच्या काळात किरणची भेट झाली होती. ऑनलाईन बॅचला होता, त्याच्यानंतर त्याने ऑफलाईन बॅच केली, नंतर ग्राउंड लेक असं खूप काळ केलं. क्लास एक नाममात्र असतं, निमित्त मात्र असतं, पण तिथून दिशा मिळाल्यानंतर कंटिन्यू अभ्यास करणं महत्वाचं असतं. त्यामुळे तसं किरणने अभ्यास केला. खरं किरणची पात्रता MPSC पास होण्याची आहे, PSI होण्याची आहे आणि त्याला 2-3 वर्षापूर्वी ओढून तोडून MPSC बॅचला बसवलं पण होतं. पण मग त्याच्या डोक्यात काय की MPSC 2-3 वर्षाची मोठी प्रोसेस आहे, पूर्व मुख्य मुलाखत, त्यापेक्षा तात्काळ नोकरी आपल्याला पाहिजे, या संकटातून निघायचं आहे. त्यामुळे त्याने पोलीस भरतीवर भर दिला आणि पोलीस भरतीत तो पास झाला. त्याने मागच्या भरतीत पण थोड्या मार्कांसाठी त्याचं हुकलं होतं. आता जरी तो पोलीस झाला असला तरी आईवडिलांना आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित उपलब्ध होतील. आईवडिलांचे जे दिवस होते ते बदलले, मात्र त्याच्या डोक्यामध्ये अभ्यासाचं बसलेलं आहे किरण. त्यामुळे तो आता अभ्यास थांबवणार नाही, आता कंटिन्यू अभ्यासाची सुरुवात करणार आहे, असं आहे. त्यामधल्या काळात त्यांनी MSWचं शिक्षण घेतलं आणि हे सगळं असून पण त्याचं वैशिष्ट्य कितीही संकटात राह चेहऱ्यावर हास्य राहतात, चेहऱ्यावर हसणार आणि काही बोलणार नाही. तुम्ही त्याचे मित्र, तुम्हाला असं माहिती असेल, एकदम शांत स्वभाव. उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे किरण, डान्सर सुद्धा आहे, उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे. अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि तुम्हाला त्याच्या बघण्यावरून चेहऱ्यावरून अंदाज येईल त्याची नम्रता काय, संयम काय असतो, शांतता काय असतो. आणि आपण गेल्या भरपूर दिवसांपासून जे पास झालेले मित्रांचं बघतोय, सत्कार करतोय, त्यांच्या 2 गोष्टी मी कॉमन सांगतोय ना. संयम, कंटिन्यू अभ्यास केला, सोडला नाही, आणि शांत. जे बाकी बडबड करत फिरतात ते कधी पास होते, त्यांचे पाडे बिपाड नसतात. पण जे संयमाने कंटिन्यू शांततेने अभ्यास करताना तेच पास होतात. त्यामुळे सगळ्यांमध्ये एक साम्य दिसतंय, प्रत्येकाचा सत्कार आपण करतोय असा किरण आहे. तर तुला भेटून खूप छान वाटलं, बरं वाटलं. शिकवते तुला काही अनुभव, कसं काय आपली भेट झाल्यानंतर? तर जी आमचे सरांसोबत आहे ना, म्हणजे कोरोनाच्या दरम्यान भेट झाली होती. तर मग मी ऑनलाईन सरांना क्लासेस वगैरे घेतले. त्यानंतर असं जाणवलं की ऑफलाईन करायला पाहिजे, अजून जास्त काही सरांकडून घेतले पाहिजे माहिती. ऑफलाईन क्लास जॉईन केला आणि सरांकडून क्लास कंप्लीट केला. त्याचा एवढा भरपूर फायदा झाला, म्हणजे मला पोलीस भरतीमध्ये एवढा फायदा झाला की मी आज पोलीस बनलेलो आहे. आणि अशी अपेक्षा करतो की सरांचा सपोर्ट याच्या पुढे पण हवा आहे. नक्की सपोर्ट राहीलच. प्रत्येक पास झालेल्या मुलाची एक गोष्ट मला कॉमन दिसते मित्रांनो, ते क्लासला आलेत ना, बॅच संपल्यानंतर की सोडत नाही आणि विसरत नाही. एक गोष्ट पण कॉमन दिसली बरं. मुंगा कसं काहीतरी पकडतो, चावतो मुंगा आपल्याला, आपण त्याला ताणतो ना, अर्धा तुटून जातो, रक्त निघाल्याशिवाय सोडत नेतो. त्यामुळे प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य दिसतं बरं. जे पास झाले त्यांचं सोडतच नाही कायम, कंटिन्यू. हे त्यांच्यामध्ये असते, जिद्द असते, तीव्रता असते. त्यांना माहिती असतं की आपल्याला पुढे काय फायदा होणार आणि काय भेटणार. ते कंटिन्यू एवढी मेहनत घेत असतात. आपल्याला काय आहे, फक्त जे मेहनत घेत आहे त्यांच्या पाठीवर हात ठेवायचा आहे आणि मदत काहीही लागली, म्हणजे मदत काही लागत नाही असं ते एक सपोर्ट असतो वेगळा. आपल्याला मदत लागणार ते अभ्यासाची लागणार, दुसरे काय लागणार आहे. पण मग तो त्यांना एक सपोर्ट असतो, ते आपल्या मनालाही बरं वाटतं. आणि आता तो पोलीस झाला, आता उलट मला काही टेन्शन नाही, मला कोणी अडवलं तर मी त्याला फोन लागणार. ओके, तर तुला पुढे पण खूप खूप शुभेच्छा. आईवडिलांची काळजी घे. थँक्यू.